जारवेस, आपण आता जंगलात पोचलो आहे. सर्च कर की बाबा वैरण कुठं कुठं चांगली आहे. सर, मी मेहरेला पण त्यात ॲड करू का? नको नको, फक्त आडीलाच सर्च कर. तिकडे कुठं अजून चालू केलं आहे तो. सर, तुमच्यापासून दक्षिण दिशेला 40 मीटर अंतरावर झऱ्याच्या वाताडापाशी जर आपण बघितलं तर वैरण खूप लहान आहे सर. अजून कापायसारखी वैरण नाही. देवाच्या माळात जर बघितलं तर तिथं फक्त शंकरोबा आणि गौर उगवली सर. वैरण शक्यतो म्हणावी तशी नाहीच. पश्चिमेस 70 मीटर अंतरावर खडक्याच्या माळात जर बघितलं तर फक्त झाड आणि झुडपानं भरले सर. सर, उत्तर दिशेला 100 मीटर अंतरावर पहिली वैरण चांगली असायची, पण आता तिथं भीतीदायक वातावरण आहे सर. कारण किरट्या बेटांनी इतकं व्यापले की काही वर्षांनी त्याला भूताचा माळ म्हणूनच घोषित केलं पाहिजे. वायव्य दिशेत 55 मीटर अंतरावर वैरण तर खूप छान आहे सर, पण त्यामध्ये बेल वांग कुठं तर आहे सर. जर त्याचा काटा लागला तर दिवसभर बेल वाजत राहील सर. ईशान्य दिशेला अस्वल डबऱ्याकडे जर बघितलं तर वैरण चांगली आहे, पण कड्याला पाय घसरण्याची शक्यता आहे सर. ओव्हरऑल विचार केला तर आग्नेय दिशेला 200 मीटर अंतरावर वैरण एकदम टॉप आहे सर. एकदम जाळ आणि धूर संकटच. फक्त जायला वेळ लागणार. मग काय करूया, जाऊया का नको? जायलाच पाहिजे सर, नाहीतर घरी गेल्यावर मीठ लावून आपल्याला जनावरांच्या पुढं पडायला पाहिजे. चल तर मग.